ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी श्री दत्ता महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। जो माणूस योग्य वेळ आली की तत्वाचा विचार करतो आणि त्या विचारला इतरांसमोरही योग्यपणे मांडतो, पण तो माणूस कधी गर्व दंभ करत नाही आणि अकारण विवादातही पडत नाही। असा श्रेष्ठ भक्त खरच जगात धन्य आहे आणि तो भगवंताचा खरा श्रेष्ठ भक्त होय आणि त्याचं अस्तित्व इतरांसाठी शुभंकर असतं। अशा या आपल्या लाडक्या दत्ता काकांचा आज वाढदिवस आहे आणि काकांचा वाढदिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी वर्ल्ड हॅपीनेस डे। दरवर्षीप्रमाणे पुन्हा आपण सर्वजण एकदा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथे सज्ज आहोत। काकांचा वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी एक उत्सव आणि सोहळाच तर। या उत्सवाची सुरुवात सन 2000 साली इंदोरचे नामधारक श्री सुभाष देशमुख काका यांनी केली आणि नंतर हा उत्सव मोठ्या प्रमाणात श्री बागदरे काका यांनी सुरू केलं। दत्ता काका म्हणजे आनंद मूर्ती, सदैव आनंदी राहणारे आणि इतरांनाही आनंदाकडे प्रवृत्त करणारे आपले सद्गुरू। काका म्हणतात, जे स्वतः आनंदात आहे तेच दुसऱ्यांना खरा आनंद देऊ शकतात। बी हॅपी अँड मेक अदर्स हॅपी इफ पॉसिबल। हा डिवाइन आनंद आम्हा तुम्हा सर्वांना मिळत राहो म्हणून काका सदैव मार्गदर्शन करत असतात। प्रत्येकाने आनंदी राहावे असे त्यांना कळकळीने वाटत असे आणि म्हणून ते सांगतात की तुमच्या हास्यात माझी वस्ती आहे। आनंदात राहणे म्हणजे असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकवून ठेवणे। काकांनी अनेकांना पटवून दिले की प्रपंचातली परिस्थिती आनंदाला बाधक होऊ शकत नाही आणि म्हणूनच सुरुवातीला ट्राय टू गेट व्हॉट यू लाईक अँड लेटर ऑन ट्राय टू लाईक व्हॉट यू गॉट असे होय। परमपूज्य दत्ता काकांचे व्यक्तित्व म्हणजे सदैव आनंदी राहणारे, नामात रमलेले, संयमी, विनोदी आणि सहज आनंद जीवन जगणारे काका। अशा आपल्या लाडक्या दत्ता काकांच्या वाढदिवसानिमित्त काकांना आवडणारे श्री राम रक्षा आणि भीमरूपीच्या स्तोत्र पठणाने आपण आजच्या सोहळ्याची सुरुवात करूया। मी सर्वांना विनंती करते, सर्वजण आपापल्या जागेवर बसून श्री राम रक्षा आणि भीमरूपी स्तोत्राचं पठण करूया। यासाठी मी आमंत्रित करते सौ रेवती संत, कुमारी वृष्टी संत आणि कुमारी स्नेहा देशमुख यांना। सीता शक्ति श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् बद्धपद्मासनस्थम् पीतं वासोवसानम् नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम् वामाङ्गारूढसीता मुखकमलमिलन् लोचनं नीरदाभम् नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य
शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् सासीतूनधनुर्बाणं पाणिन्नक्तं चरान्तकम् स्वलीलया जगत्रातु माविर्भूतम् अजं विभुम् राम रक्षां पठेत् प्राज्ञा पापग्नि सर्वकामरा शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजा कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्र प्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुका करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रया सुग्रीवेशकटिः पातु शक्तिनी हनुमत्प्रभु उरुरघुतमः पातु रक्षः कुलविनाशकृत जाह्नवी सेतुगृहः पातु जङ्घे दशमुखान्तका पादौ विभीषणश्रीद पातु रामोऽखिलं वपु एतां रामलोपेतां रक्षाया सुकृती पठेत् स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतल व्योम चारिणश्छद्मचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापे मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेदं यो रामः कवचं स्मरेत् अव्याहतात् सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षाभिमान्धरा तथा हित्वा न प्रातः प्रबुधो बुधकौशिका आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामश्रीयोगानां रामः श्रीमान् सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनोदान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्तेतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधर्षताम् रक्षकुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमा आत्मसज्जधनुषा विशस्पृशा वक्षया शुभनिशङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पति सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं रामं पातु स लक्ष्मणा रामौ दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमा वेदान्तवेद्यन्वेष पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमा इत्येतानि च मे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिर्वे न ते संसारिणो नरा रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं
वन्दे लोकाभिरामम् रघुकुलतिलकम् राघवम् रावणारिम् रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचन्द्र स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदा उपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भर्जनं भवबीजानां भर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामात् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीराम रक्षा स्तोत्रं सम्पूर्णं। श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा ओठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना
पौत्र समस्तहि पावती रूप विद्यादि स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादि रोग व्याधी समस्तहि नासती टूटती चिंता आनंदे भीम दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली वरी दृढंदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यु कपी कुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती इति श्री रामदास कृतं संकटनाशनं मारुती स्तोत्रम संपूर्णम। सद्गुरुनाथ महाराज की जय। खूप छान। या आनंद उत्सव सोहळ्याची सुरुवात श्री रामरक्षा आणि भीमरूपीच्या स्तोत्र पठणाने झाली। या सुंदर सुरम्य स्तोत्र पठणानंतर आपले आजचे पाहुणे श्री प्रकाश प्रधान काका आणि सौ शुभांगी काकू आपल्यासोबत दत्ता काकांच्या गोड आठवणी शेअर करणार आहेत। त्याआधी मी श्री प्रधान काका आणि सौ काकूंचा परिचय देऊ इच्छिते। श्री प्रधान काका यांचा जन्म सन 1947 मध्ये इंदूर येथे झाला। काका इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा आहेत। काही काळ व्यवसाय करून ते प्रायव्हेट नोकरीमध्ये स्थापित झाले। तसेच सौ प्रधान काकू यांचा जन्म सन 1955 मध्ये जालंधर पंजाब येथे झाला। प्रारंभिक शिक्षा इथेच झाली। पुढे त्या लग्नानंतर इंदूर येथे स्थायी झाल्या। सौ प्रधान काकू MA इकॉनॉमिक्स आहेत आणि तिलोकचंद शाळेमध्ये इंग्रजीच्या शिक्षिका होत्या। श्री प्रधान काका व सौ काकू यांची दत्ता काकांसोबत भेट पहिल्यांदा सन 1990 मध्ये हनुमान जन्मोत्सव मध्ये झाली। तर चला कार्यक्रमाच्या मुख्य टप्प्याकडे वळूया आणि ऐकूया श्री व सौ प्रधान काका व काकू यांच्याकडून दत्ता काकांसोबतचे त्यांचे अविस्मरणीय अनुभव आणि आठवणी। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। नाम योगी सद्गुरु श्री दत्ता भैया महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपल्या सर्वांचे लाडके परमपूजनीय श्री दत्ता भैया यांचा वाढदिवस अर्थात वर्ल्ड हॅपीनेस डे आहे। नाम घ्या, आनंदात राहा ही त्यांची शिकवण सदैव ते आपल्या सोबत असल्याची जाणीव करून देतात। आज वर्ल्ड हॅपीनेस डे बरोबर गुरुपौर्णिमेचाही खूप मोठा सण आहे। यावेळेस मला या दोह्याची खूप आठवण येते की गुरु गोविंद दोहू खडे काके लागू पाय मैं बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो दिखाए। कारण दत्ताभयांमुळेच श्रीराम जयराम जय जयराम हा तारक मंत्र आहे हे समजले आणि तो कसा आपण सोप्या रीतीने चालता बोलता केव्हाही कशाही वेळेस कसा घेऊ शकतो हेही त्यांनी शिकवले। आणि आपला सगळा रिकामा वेळ कसा आपण नामात त्याचा उपयोग करू शकतो किंवा त्याला सार्थक करू शकतो त्या वेळेला असंही त्यांनी शिकवले। पूजा आरत्या उपवास पोथी सण हे सगळे आपल्या घरी होतच असत होते, परंतु नामस्मरण भगवंताचे नाम त्यांचे अनुसंधान आणि त्याचे महत्त्व हे सगळं सोप्या शब्दात श्री दत्ताभायांनी सांगून प्रपंच करून परमार्थ कसा करायचा हे शिकवले। श्री दत्ताभायांची शिकवण आणि आठवणी आम्ही दोघांना आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याची संधी मिळाली आहे। अगदीच साहित्यिक शब्द नाही तरी भावना व्यक्त करण्यासाठी मी श्रींची प्रार्थना करते। श्रीराम।
इंदोर उज्जैन रोडवर सावेर गाव आहे व त्याच रस्त्यावर 1990ला माझे ऑफिस होते. एप्रिल महिना होता. ऑफिसमधून येताना मला 2 जण एका झाडाखाली कुणाची तरी वाट बघत असल्याचे दिसले. मी त्यांना विचारले, इथे का बरं उभे आहे? त्या दोघांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. बरोबरच होते, कोण कुठला अनोळखी प्रश्न करतो म्हणून. असो. मी थोडा पुढे निघून गेलो व परत गाडी थांबवून मागे बघितले तर तिथेच उभे. मी मागे गाडी वळवली आणि त्यांना विचारले की काही प्रॉब्लेम आहे का? आता त्यांनी उत्तर दिले, इथून काही अंतरावर रुद्र हनुमान मंदिर आहे. उद्या मारुती जन्मोत्सव आहे व आज संध्याकाळी 6 पासून उद्या सकाळी 6 पर्यंत रघुपती राघव राजाराम पतितपावन सीताराम नावाचा पहारा आहे. त्यासाठी आमचे सद्गुरू श्री दत्ताभैया येणार आहे. ते ह्याच रस्त्याने येणार म्हणून आम्ही त्यांची वाट बघत आहोत. हे ऐकून मला खूप बरे वाटले व आपणही त्या सद्गुरूंचे दर्शन घ्यावे म्हणून त्यांना विचारले, मी येऊ शकतो का? हो हो या, असे ते म्हणाले. ते दोघं व्यक्ती कोणी दुसरे तिसरे नसून श्री अविनाश भैया सरवटे व श्री अरुणदादा पेंढारकर होते हे मला नंतर समजले. मी सुद्धा तिथे पोहोचलो. थोड्या वेळाने आधीच श्री दत्ताभैया कारमधून आले होते व सर्वजण त्यांना नमस्कार करत होते. मी जवळजवळ 40 फुटावर होतो. त्यांना बघता क्षणी माझ्या संपूर्ण शरीरात रोमांच भरले. पाऊल पुढे टाकवे ना. त्याच क्षणी त्यांनीही माझ्याकडे बघितले व मी तिथूनच त्यांना साष्टांग नमस्कार केला. असे मारुती जन्मोत्सवाच्या सोहळ्यात रामनामाच्या गजरात मी भान विसरल्यासारखे झालो व प्रसाद घेऊन घरी आलो. रात्रीच शेजारी राहणारे श्री दिवाकर खानवलकर यांनी मला मेसेज दिला की तुम्हाला अरुणदादा पेंढारकर यांनी रविवारी सकाळी 9 वाजता बक्षीबागेत बोलवले आहे. येत्या रविवारी मी एकटाच बक्षीबागेत गेलो. सगळंच माझ्यासाठी अद्भुत होतं. मी बाहेरच्या खोलीत होतो. माळ्यावर जप चालू होता. सगळीकडे शांतता होती. उदबत्तीचा सुगंध व वातावरणात एक वेगळे चैतन्य होते. 9:30 झाले. जपानंतरचे श्लोक व प्रार्थना झाली. एक एक शब्द हृदयाला भेटून जात होता. श्री महाराजांचे चरित्र व प्रवचन झाले. आरती व प्रसाद झाला. श्री महाराजांना मी कधीच पाहिले नव्हते. त्यांच्याबद्दल ऐकले नव्हते. मी हात जोडून समोर उभा होतो की समोरील फोटोतून मला श्री दत्ताभैया दिसू लागले. काय झाले काही कळेना. मी आत जाऊन नमस्कार केला. श्री दत्ताभैया सगळ्यांचे मार्गदर्शन करत होते. सर्वजण उभे राहून ऐकत होते. हळूहळू एक एक जण निघत होता. मी सुद्धा निघालो. काही वेगळीच अनुभूती होती. त्याच विचारांमध्ये घरी आलो. देवाला नमस्कार केला. मन आनंदी होते. पुढच्या रविवारी आपण सर्व 9 बक्षीबागेत जाऊ असे मी घरी सांगितले. पुढच्या रविवारी आपण जाऊ असे हे म्हणाले. हे ऐकून खूप छान वाटले. बक्षीबागेत यांना मिळालेला आनंद आणि समाधान ऐकून खूपच बरे वाटले. श्री दत्ताभैया हे श्री महाराजांच्या रूपात यांना जाणवले. अजून माझी उत्सुकता वाढली. पुढच्या रविवारी मी आणि 2 मुलं पुढे निघालो. रस्ता परिचयाचा होता पण जागा कोणती आहे हे नव्हतं माहिती. म्हणून मी यांना विचारले, कुठे जायचं आहे? मग हे म्हणाले की ते साठे काकांच्या शेजारी. आम्ही आतल्या खोलीत गेलो. मनोमन महाराजांना नमस्कार केला आणि माळ करायला बसलो. एक वेगळी समाधानाची जाणीव होऊ लागली होती. सगळंच खूप छान वाटत होतं आणि शांत होतं सगळं. उपासनेला सुरुवात झाली. भाविकांनी आतली बाहेरची रूम सगळी भरलेली होती. महाराजांचं चरित्र वाचन प्रवचन वाचन झालं. मग आरती निरूपण आणि मग प्रसाद झाला. श्री दत्ताभैया श्री महाराजांच्या गोष्टी मार्गदर्शन आणि निरूपणातले काही वाक्य असे सगळे समजावून सांगत होते. आणि हळूहळू साधक मंडळी नमस्कार करून निघत पण होती. मला यांनी सांगितलं, हे दत्ताभैया आहे. मी पण नमस्कार केला आणि उभी राहिले. तेवढ्यात श्री दत्ताभैया म्हणाले, ज्यांनी आपले ग्रह महाराजांना सोपवले त्याला पत्रिका बघण्याची काय गरज आहे? पत्रिका ही फक्त व्यवहारापुरती बघावी.
आता हे ऐकल्यावर माझ्या मनात एकदम प्रश्न आला. त्याचा संदर्भ असा की 2 आठवडे पहिले शेजारच्या ब्लॉकमध्ये साठे काकांकडे आम्ही आलेलो. ते पत्रिका बघायचे. आपल्या जीवनातले काही उतार चढाव पत्रिकेच्या उपायाने होतात का म्हणून तिथे येणे झाले होते. आणि मी हे सगळं विचार करतेच आहे. तेवढ्या दत्ताबाई काय म्हणाले, दुसरं वाक्य, इथली पायरी चढणाऱ्यांचं मी अंतःकरण ओळखतो. आता सगळं स्पष्टच होतं. आणि अशा रीतीने मी विचार करते अजून की हे अंतर्यामी आहे. तेवढ्यात त्यांनी पुढचे वाक्य म्हटले. ते म्हणाले, श्री महाराज असे म्हणतात, ज्यांनी आपला हात माझ्या हातात दिला त्याचा हात अलगदपणे मी रामाच्या हातात दिलाय. आणि ह्या वाक्याला समजवताना ते म्हणाले, परिस्थिती कशीही असली तरी रामनामाने आपल्याला त्यातून मार्ग काढायला मदत मिळते. आपल्याला नामाने धीर मिळतो. म्हणून श्रीराम जय राम जय जय रामचा जप करावा. अशा प्रकारे आमचा दत्ताबाईंकडचा पहिला दिवस खूप समाधानाचा आणि आनंदाचा होता. घरी आल्यावर आम्ही सर्वजण काही ना काही गुणगुणत होतो, खूप आनंदात होतो. आणि समोर ठेवलेलीच पत्रिका कायम आत ठेवून दिली. कारण आता सर्व श्री महाराजांना सोपवले होते. आणि श्री दत्ताबाईंनी सांगितलेले नाम तेवढेच आपल्याला घ्यायचे हे असं मनात येत होतं. रविवारची उपासना झाल्यावर गुरुवारचा जप असतो हे समजले आम्हाला. 6 ते 8 जप असतो. आणि आमच्या शेजारी पंडित काका राहायचे. ते या जपाला जातात असं आम्हाला समजलं. मग मी आणि मुलं जपाला गेलो. आणि त्या वातावरणामध्ये काय शांतता होती. काही म्हणजे अगदी दुसरं काहीच नाही, फक्त जप माळेवर, फुलांची आरास, उदबत्ती लागलेली आहे, छान नामय वातावरण, खूप छान वाटत होतं आम्हाला. असा हा आमचा गुरुवारच्या जपाचा दिवस बक्षीबागेत जायला सुरुवात झाली. घरी आल्यावर आपण सुद्धा माळेवर जप करावा असं आम्हाला वाटले. त्याच्यानंतर शनिवारच्या भजनाबद्दल समजले. मग आम्ही शनिवारच्या भजनाला गेलो. आणि सुरुवातीचं भजन दत्ताबाईंचं देवा लंबोदर गिरीचे नंदनाथ हे ऐकलं. आणि त्याच्यानंतरचे एकामागे एक भजनं सगळे खूप एनर्जेटिक होते. आणि खूप असं मनामध्ये देवाला किती छान आळवल हे केलंय सगळं, ते सगळं येत होतं. आणि मग आरती आणि प्रसाद झाल्यावर महाराजांच्या अजून एक आरती, धन्य जगी गुरुवर्य, ही पण झाली. भजनात रमलेल्या वातावरणातच आम्ही घरी आलो आणि भजनाच्या अव्यास गुणगुणत राहिलो. सर्व काम, मुलांचे अभ्यास आणि इतर सगळी कामं सगळी व्यवस्थित आटपून जायची. त्या दरम्यान श्री दत्ताबाई यांना स्वतः नित्यनैमित्तिकचे पुस्तक दिले. त्या दिवशी काकांनी छान धोतर आणि कुर्ता घातला होता. काका एका स्टूलवर चढले आणि मला एक लहान पुस्तक काढून दिलं, नित्यनैमित्तिक. मग आम्ही त्याच्यातून रामपाठ, नामत्रयोदशी आणि हाची सुबोध गुरूंचा रोज घरी म्हणायला सुरुवात केली. अशा प्रकारे आमची आनंदाची परिभाषाच बदलत गेली व नाम घेण्यास अजून स्फुरण यायला लागले. ही सगळी दत्ताबाईंचीच कृपा होती. आता जीवनाला एक वेगळेच वळण लागले होते. बक्षीबागेत दर गुरुवारी पण शनिवार रविवार सारखीच बाहेरपर्यंत बिछायत असायची. माझ्या मनात प्रश्न आला की उपस्थिती तर कमी असते. तेवढ्यात श्री दत्ताभैया म्हणाले, इथे जपाला श्री ब्रह्मानंद महाराज, श्री कृतकोटी महाराज आणि इतर सत्पुरुष सूक्ष्म रूपाने येऊन जप करतात. त्यासाठी पूर्ण बिछायत असली पाहिजे. कोण केव्हा येईल तरी आपली तयारी पाहिजे. एकदा आमच्या आई म्हणाल्या, काय रे तुम्ही एवढे लगबगीने धावत सुटता, सकाळी सकाळी बक्षीबागेत जाता, गुरुवार शनिवार जाता, मुलं सुद्धा तुमच्या मागे 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 जाता, मलाही एक दिवशी घेऊन चल तिथे. त्याप्रमाणे मी एकदा आईला बक्षीबागेत घेऊन गेलो. बक्षीबागेत जाता जाता तिचं नामस्मरण चालू होतं. दत्ताबाईंचं घर आलं तसं पायरीला नमस्कार केला आणि हळूहळू चालणारी आई माझी लगबगीने आत गेली. काकांच्याकडे आल्याबरोबर तिने महाराजांकडे पाहिलं आणि एका भजनाला सुरुवात केली.
भजन झाल्यावर लगेच तिने महाराजांना नमस्कार केला, काकांना नमस्कार केला आणि चला आता छान वाटलं, मला खूप आनंदात आहे मी. हो, असे म्हणून मग आई घरी यायला निघाले. शनिवार रविवार लगेच यायचा आणि गुरुवारची वाट बघावी लागायची. प्रपंच करून परमार्थ कसा साधायचा, तर रविवारी सकाळी नाश्ता, जेवण, कपडे धुणं म्हणजे वॉशिंग मशीन नसायची, तसेच गुरुवारी आणि शनिवारी रात्रीचे जेवण, मुलांचे अभ्यास, हे असे सगळे आटपून आम्ही जायचो. दोघं मुलं लहान होती, पण काय जादू असायची की ते दोघं स्वतःहूनच बक्षीबागे जायला तयार व्हायची आणि मला कधी तिथे त्यांना सांभाळावंच नाही लागलं. मुलांना पण तिथे खूप आवडायचं. अर्थात श्री दत्ताबाईंचीच कृपा होती. श्री दत्ताबाईंचं मार्गदर्शन रविवारच्या उपासनेला तर असायचंच, पण कधी कधी ते उपासनेच्या आधी सुद्धा महाराजांच्या गोष्टी सांगत असत. असे आम्ही कधी 8:45 पोहोचलो का ते आम्हाला ऐकायला मिळायचे. दत्ताबाई सांगायचे, प्रपंच हा 3 पायाचा चौरंग आहे, काही ना काही कमी जास्त चालायचेच, पण आपण नाम घ्यायचे आणि परिस्थितीला फेस करायचे. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकी सर्व मी सांभाळतो असे म्हणत ते श्री महाराजांकडे बघून म्हणायचे की हे असं महाराज म्हणतात. आमच्या सर्वांसाठी श्री महाराजच आम्हाला श्री दत्ताबाईंच्या स्वरूपात लाभले होते. त्यांनी आम्हाला आपले म्हटले व आमच्यावर कृपादृष्टी ठेवली, ही अशी आमची ठाम श्रद्धा आहे. श्री दत्ताबाईंचे वाक्य लगेच प्रतिक्रिया करू नका हे कायम हॅमरिंग असायचे. सही बात आहे. कारण कशाला यस न म्हणता ऑपोजिट काहीतरी लगेच बोलायचा स्वभाव असतो. श्री दत्ताबाई नेहमी सांगत, ज्याच्या गरजा कमी तो सर्वात जास्त सुखी आहे. खरंच कितीसं लागतं आपल्याला आपल्या प्रपंचाला, परंतु आपला स्वभाव जे नाही त्याची खंत धरत आपण आजचा आनंदही घालवतो. म्हणून श्री दत्त म्हणायचे, आपली नजर उंबरठ्याच्या बाहेर न गेलेली बरी. अर्थात दुसऱ्यांबरोबर नको ती स्पर्धा आपला आनंद घालवायला पुरेशी असते. आपला आनंद आपणच निर्माण करा, मग नामाचा आनंद अजून मिळेल आणि मग जिथे नाम आहे तिथे महाराज आहेतच. श्री महाराजांनी ज्याला आपले म्हटले त्याला अन्न वस्त्राला कधीच कमी पडू द्यायचे नाही असे श्री दत्ताबाई नेहमी समजावून सांगायचे आणि प्रपंच हा सोपा करून द्यायचे. हळूहळू जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू लागला. कशाबद्दल तक्रार करायची नाही, आपल्याला जे योग्य आहे ते महाराज योग्य वेळी देतील. आपण फक्त महाराजांकडे नामाचे प्रेम मागावे आणि समाधान मागावं असे हे श्री दत्ताबाई सांगत. ते म्हणायचे, माझ्या जीवनाचा सूत्रधार राम आहे आणि श्री महाराजांनी रामनाम घ्यायला आणि काळजी न करायला सांगितले आहे, कारण त्यांनी तुमचा हात अलगदपणे रामाकडे दिला आहे. अशी नेहमी विश्वास ठेवा आणि अशी श्रद्धा ठेवा. हे पण दत्ताबाई नेहमी सांगत. असेच एकदा उपासना झाल्यावर श्री दत्ताभैया नामस्मरण कुठे आणि कसे करू शकतो ह्याच्यावरती समजवत होते. मग काय म्हणाले ते, समजा तुम्ही टीचर आहात तर तुम्हाला फ्री पिरियड असतो, मधली सुट्टी असती, त्यावेळेस तुम्ही सहज नामस्मरण करू शकता आणि परीक्षेत तर तुम्ही जास्त करू शकता, कारण तुम्हाला सुरुवातीचे 10-15 मिनिटाचे काम असते, बट त्याच्यानंतर फेऱ्या मारत मारत तुम्ही सहज नामस्मरण करू शकता. नंतर माझ्या अशा लक्षात आलं की उपस्थित लोकांमध्ये मीच टीचर जॉबला होते आणि हे मार्गदर्शन माझ्यासाठी होतं. मन खूप प्रसन्न झाले आणि असे करायला मी सुरू केले. श्री दत्ताबाईंची कृपा. परीक्षेत कधी कधी डबल ड्युटी सुद्धा लागायची, पण त्यावेळी जास्त नामस्मरण होईल म्हणून मला आनंदच व्हायचा. एकदा त्यांनी असे विचारले की तुम्ही शाळेत कसे जाता. मी असं स्कूटर बोलले, म्हणजे ह्यानी जायची ऍक्टिव्हानी, टू व्हीलरनी. हां, तेव्हा ते म्हणाले, घरून निघाल्यानंतर 50 पावलं आपला प्रपंच लक्षात ठेवा
त्यानंतर आपण रामनाम घेत आनंदात शाळेत जावे. हे पण खूप सोपं होतं. मी घरून निघाले की आमच्या गल्लीमध्ये समर्थ मठ म्हणून, तिथे रामाला नमस्कार करायचा आणि मग हे लक्षात ठेवायची लाईन का आता आपल्याला नामस्मरण करायचंय. दत्तभैया सांगत, आपण काही बाजारातून आणले की आधी महाराजांना दाखवा, तुमच्या कृपेने हे आणले आहे असे म्हणायची सवय टाका. बाहेर जाताना श्री महाराजांना आपल्या सोबत ठेवा. महाराज चला अशी प्रार्थना करा असं नेहमी म्हणत जा. तसेच सकाळी उठल्यावर रामा तुझ्या कृपेने आजचा दिवस उजळला आहे, तुझ्या स्मरणातच तो पार पडू दे, तुझ्या नामाचे प्रेम मला दे, मला तू आपले म्हण अशी प्रार्थना करावी. आणि आपल्या मुखात नाम यायला सुद्धा रामाचीच कृपा लागते. बक्षीबागेत आल्यापासून जीवनाचे अनेक अनेक प्रश्न सुटत गेले. श्री दत्ताभैया स्वतःच प्रपंचाचे पझल सोपे करून कसे सॉल्व करता येईल असे नेहमी सांगायचे. श्री दत्ताभैया सांगायचे की नेहमी तुम्ही असं स्वतःला सांगत राहा की मी सुखी आहे, मी सुखी आहे. हे असं रिमाइंड करत राहा आपल्या स्वतःला. आपल्याकडे असल्याची आणि नसल्याची असा एक कागद घ्या, इकडे असल्याची यादी, इकडे नसल्याची यादी, अशी दोन्ही करा आणि मग तुम्हाला जाणवेल की असल्याची यादी खूप मोठी आहे नसल्याच्या यादीपेक्षा. अशा रीतीने तुम्हाला हे जाणवेल का महाराजांनी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा, आपल्या योग्यतेपेक्षा कितीतरी जास्त दिले आहे. साधकाला कोणाकडून आलेला किंवा झालेला जो काही त्रास आहे तो मनाला कितपत लावून घ्यायचा. श्री दत्ताभैया एकदा एका साधकाचे समाधान करून त्यांना म्हणाले की तुम्हाला त्या व्यक्तीकडून आलेलं दुःख त्याच्यावरतीच तुम्हाला विचार करायचा आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला आपला वेळ घालवायचा आहे आणि महाराजांच्या आनंदापेक्षाही तो जास्त महत्त्वाचा वाटतोय. तर मग तुम्ही असं करा, महाराजांचा फोटो काढा आणि त्या व्यक्तीचा फोटो तिथे लावा. असं करून त्यांना हसले आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीकडनं तुम्हाला जे काही वाटतंय ते महाराज एकीकडे आणि मग तो आनंद एकीकडे असं आहे. असं ते म्हणायचे की ते सोडून द्यायचं तुम्हाला, की दर क्षणाला तुम्ही त्याच व्यक्तीचं हे कराल. कारण ह्या लाईफमध्ये तर आपल्याला असले लोक भेटणारच, नोकरीला भेटणार, कुठे गेलो तिथे काही ना काही होणार की जे आपल्याला आनंदात आपल्या काहीतरी वेगळं. घरी फोटो लावायचा म्हणजे त्यांची अशी गंमत करायची की तुम्हाला त्यांच्यापेक्षा त्याला जास्त महत्व वाटतं का, तर महाराजांपेक्षा त्या व्यक्तीचाच फोटो तुम्ही लावून पहा, अशी जमतीदार गंमत करायची. मी कॉलेजपासूनच चेन स्मोकर होतो. अर्थातच न सुधारणारा मी 90मध्ये श्री दत्ताभैयांनी त्यांच्याकडे बोलावून घेतल्यानंतर सुद्धा सिगरेट सोडावी असे कधीच वाटले नाही. बक्षीबागेत असण्यापुरती माझ्या हातात सिगरेट नसायची. मी जमेल तसे संध्याकाळची आरतीला बक्षीबागेत जाऊ लागलो व तिथून बाहेर पडताना रस्त्यावरच्या एका पानाच्या गादीवरून सिगरेट पाकिट घ्यायचो व ओढत ओढत घरी यायचो. घरी मला ही विचारायची, श्री दत्ताभैयांनी आज काय सांगितले. आम्ही कॉलनीमध्ये फिरत फिरत श्री दत्ताभैयांच्या गोष्टी करायचो. एकदा मला असे जाणवले की माझ्या आजूबाजूला श्री दत्ताभैया दिसत आहेत व ते माझ्यासोबत आहेत. म्हणून झटकन मी हातातली अर्धवट सिगरेट फेकून दिली. असे 2-3 वेळा झाले. म्हणून मी विचार केला आपण गच्चीवर जाऊन बोलू. पण तिथे सिगरेट पेटवता क्षणीच श्री दत्ताभैया गच्चीच्या पाळीवर स्मित हास्य हाताची घडी करून बसलेले दिसले. शरीरात कापरेच भरले. ती सिगरेट फेकली, ती शेवटची. अशा या प्रेमळ अंतर्यामी माऊलीने मला मोठ्या बिघडलेल्या सवयीतून पार सोडवले. थँक्यू दत्ताभैया. 90च्या दिवाळीमध्ये आईचा एक प्रसंग असा आला की घरी लक्ष्मीपूजन झालं, प्रसाद वगैरे वितरण झालं. मी बाहेर भेटाभेटी करायला बाहेर लोकांकडे जाणार, तेवढ्यात माझी आई म्हणाली बक्षीबागेत जाऊन या.
आईने सांगितलं, मग आम्ही दोघं बक्षीबागेत गेलो. तिथे लक्ष्मीपूजन झालं, आरती झाली, प्रसाद झाला आणि आम्ही महाराजांना नमस्कार करून निघणारच होतो. म्हणजे तेवढ्यात मग दत्तभैया म्हणाले, उद्या दिवाळी पाडवा आहे, महाराजांचं औक्षण करू आणि श्री वाणीरूप महाराजांची कॅसेट ऐकू, या तुम्ही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो, महाराजांचं औक्षण केलं आणि महाराज वाणीरूपातले महाराजांची सगळी कॅसेट ऐकली, तात्यासाहेबांची. आणि तेव्हा असं वाटलं की आई ही एका जन्माची, सद्गुरू जन्मजन्मीचे, याची प्रतीती आली. त्यामुळेच आम्हाला तात्यासाहेबांचा आवाज ऐकायला मिळाला. आणि नंतर मग आम्ही हा क्रम तसा सुरू ठेवला. दिवाळी पाडव्याला महाराजांचं औक्षण करायचं आणि वाणीरूपातल्या महाराजांची कॅसेट तेव्हा होती तो आता युट्यूबवर ऐकून. काही लोकांचं काय असायचं की तात्यासाहेबांचा आवाज केव्हाही लावायचे, पण आम्हाला काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही फक्त पाडव्यालाच ऐकायचो. आम्ही इतर वेळी नाही. इतर वेळी हल्ली झालेलं आहे ओपन, ते हल्ली ओपन आहे ते सगळं. युट्यूबवर कुठेही दिसून येईल तुम्हाला की तात्या काय बोलले, तात्यासाहेब कसे बोलले. पण आम्हाला काकांनी सांगितलं होतं की पाडव्याला ऐकायची म्हणजे पाडव्याला ऐकायची, तर आम्ही तेवढंच ऐकायचो. चा मे महिना होता. यांचे काका बिलासपूरला असायचे. काकींना बरे नव्हते, कॅन्सर झाला होता आणि त्या सिरियस होत्या. यांनी श्री दत्ताबाईंना सांगितले की माझ्या दोघी बहिणी ही दोघा मुलांसोबत त्यांना भेटायला जात आहे. श्री दत्ताबाईंनी यांना तीर्थ अंगारा दिला आणि श्री महाराजांचे पुस्तक त्यांच्याकरता घेऊन जा असे सांगितले आणि म्हणाले, बरे आहे, रविवारच्या उपासनेला बक्षीबागेत यावे असे तिकीट करा. बिलासपूर ते इंदोर रिटर्नचे रिझर्वेशन वेटिंग असल्याने तत्काळमध्ये ट्राय करणार होतो. बिलासपूरला पोचल्यावर काकींना तीर्थ दिले, अंगारा लावला, प्रवचनाचे पुस्तक दिले आणि सांगितले की श्री दत्ताबाईंनी दिले आहे. आणि काकांना तत्काळचे रिझर्वेशनचे सांगितले की आम्हाला शनिवारी इंदोरला पोहोचायचे आहे. परंतु त्यांनी प्रेमळ आग्रहाने आम्हाला एक दिवस अजून थांबवून घेतले आणि आम्हाला पुढच्या दिवशीचं तिकीट करून दिले. मला श्री दत्ताबाई यांनी सांगितलेले शब्द, रविवारी उपासनेला या, काहीतरी सुचवल्याचे जाणवत होते आणि बिलासपूरहून शनिवारी निघालो. रात्री पुढच्या स्टेशनवर रूटवर काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून गाडी पुढे जाणार नाही असे सांगण्यात आले आणि दुसऱ्या गाडीने जावे लागेल म्हणून तिथेच संपूर्ण गाडी रिकामी झाली. दुसरी गाडी आली, सगळे धावत सुटले. खूप गर्दी होती, सगळ्यांची धावपळ सुरू होती. तेवढ्यात एक वेल ड्रेस्ड ग्रस्त आमच्या जवळ आले आणि म्हणाले, मुझे सामान दो, आप बच्चों को पकड़ो और सब मेरे पीछे पीछे आओ असे म्हणत त्यांनी आम्हाला गाडीत बसवले. आमचे सामान सुद्धा लावून दिले. आम्ही त्यांना थँक्यू म्हणालो. तेवढ्यात ते हात जोडून म्हणाले, बहुत भीड़ है, आप सब लेडीज और बच्चों को देखा तो आ गया. आणि असे बोलत ते निघून गेले. जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य मला जाणवले. अर्थातच त्यांना श्री दत्ताबाई यांनीच पाठवलेले होते. आम्ही सर्व घरी पोचलो. पुढच्या रविवारी सगळी हकीकत दत्ताबाई यांना स्वतःहून प्रत्यक्ष परत सांगितली. तेव्हा त्यांनी स्मित हास्य केले. म्हणजे आम्ही चुकल्यावरही सगळी व्यवस्था त्यांनीच केलेली होती. आम्हाला जे अपराधी भाव वाटत होते त्यातून त्यांनी आम्हाला मुक्त केले असे वाटले आम्हाला. आजही ती रात्र, प्लॅटफॉर्मवरची गर्दी,
आम्ही तिघी, 2 लहान मुलं आणि सामान, हे सगळं आठवताना स्मित हास्य करणाऱ्या त्या व्यक्तीमध्ये श्री दत्ताभैया दिसतात. अशा प्रकारे श्री दत्ताभैया आपल्याला कसे सांभाळतात याची ही लाईव्ह प्रचिती होती. डिसेंबर 92 मध्ये यांच्या आईंना बरे नव्हते म्हणून त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं होतं. आम्ही सगळेच पाळीपाळीने दवाखान्यात असायचो, परंतु रात्री हेच झोपायला असायचे. माझी मोठी बहीण भोपाळहून आईला बघायला आली व मी आज रात्री आईजवळ राहते म्हणाली. खूपच थंडी असल्याने मी तिला नाही म्हणत होतो, परंतु तिने काही ऐकले नाही. संध्याकाळी मी तिला हॉस्पिटलमध्ये सोडून आलो. सर्व आटपून मी बक्षीबागेत दर्शनाला गेलो. निघताना श्री दत्ताभैया म्हणाले, आज रात्री जप करायचा आहे. श्री महाराज सोबत आहेतच. मी घरी आल्यावर हिला सांगितले व जेवण आटपून जपाला सुरुवात केली. मुलं त्यांच्या वेळेवर झोपली. मनात एक विचार येत होता, आई बरी आहे ना. 3:30-4च्या सुमारास हे मला म्हणत होते की थोडी रेस्ट घे, परंतु मी म्हटलं की आपण दवाखान्यात चालायचं का आईंना बघायला. मग हे म्हणाले की नाही, आपल्याला जप करायला सांगितलं आहे म्हणून आपण जपच करू. मग सकाळी सकाळी आमच्या ताई घरी आल्या आणि रडत रडत त्यांनी सांगितलं की आई आपल्याला सोडून गेली. मग त्यांनी जे सगळं सांगितलं ते मी त्यांच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते. त्या म्हणाल्या 3:30-4च्या सुमारास आईला जाग आली आणि ती मला म्हणाली की मला उठवून बसव. मी तिला उठवून बसवले आणि तिने श्लोक आणि नामस्मरण करायला सुरुवात केली आणि खूप जोरात म्हणत होती. म्हणून तिला मी म्हणाले की आई अगं हळू म्हण, बाकी पेशंट्सला पण त्रास होईल, ते झोपले आहेत. पण ती काही ऐके ना. असं तासभर चालत राहिलं आणि मग ती म्हणाली आता मी झोपते, म्हणून मी तिला झोपायला मदत केली आणि मग मी पण झोपले. सकाळी 6च्या सुमारास ते म्हणाले की आईनी झोपेतच अंतिम श्वास घेतला आहे. मला काही सुचलंच नाही. शेजाऱ्यांचा फोन पण घरी लागत नव्हता. असं सगळं ताईंनी सांगितलं आणि ती रिक्षातनं आली आणि हे सगळं तिने सांगितल्यानंतर आम्हाला पण एकदम हे झालं की ती कशी तिने म्हणजे रिक्षा करून ती घरी आली आणि तिची अवस्थाही आमच्याशी काही पाहवली जात नव्हती. श्री दत्ताभैया आईच्या अंतिम यात्रेला आले व आम्हा सर्वांना धीर दिला. आईचे सर्व राईट्स करून परत येताना श्री दत्ताभैया महाराजांच्या गोष्टी सांगत होते. त्यांच्या सत्संगात मी पार विसरलो की आपण कुठून येत आहोत. एका वळणावर ते बक्षीबागेला जायला निघाले आणि आम्ही घरच्या दिशेने वळत होतो. ते म्हणाले, संध्याकाळी मारुती स्तोत्र व रामरक्षा सर्वांनी म्हणावी. अशा प्रकारे श्री दत्ताभैयांनी आईचा अंतकाळ साधून दिला, याची आम्हा सर्वांना जिवंत प्रचिती आली. माझी आई कलेक्टरला UDC होती व तिचा संध्याकाळपासून झोपेपर्यंतचा म्हणजे व्यवहारापुरते सोडून सगळा वेळ नामस्मरणात व भजनात जायचा. हे मी सुरुवातीपासूनच बघत आलो होतो आणि मला असे जाणवले की बक्षीबागेत आईचे एका दृष्टीतच दत्ताभैयांनी समाधान करून दिलेले दिसते. यानंतर बरेच दिवस माझी प्रकृती बरी नव्हती. एकदा आम्ही बक्षीबागेत गेलो. उपासना झाल्यावर श्री दत्ताभैया म्हणाले, तुम्ही केळं खाता का? मी हो म्हणाले. मग त्याचे साल सुद्धा थोड्या वेळ उन्हात ठेवून तेही खा, तुमच्या प्रकृतीत सुधार होईल. मी तसं केलं.
आणि माझी प्रकृती सुधारली, मला बरे वाटू लागले. अशा ह्या प्रेमळ मौनीने मला नकळत औषध देऊन बरे केले. बक्षीबागेत श्री दत्ताबाई यांचं वास्तव्य असताना एकदा श्री पेंढारकर दादांनी त्यांना बक्षीबागेमध्ये सुंदरकांड करायचं वाचन त्याचं ते विचारलं. आणि मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे पेंढारकरांनी आणि मला दोघींना सांगितलं की तुम्हाला बक्षीबागेत सुंदरकांड वाचायचंय. मी तशी मंगळवारी घरी वाचायचे सुंदरकांड. आता मी त्या वहिनींसोबत इथे वाचायला लागले, बक्षीबागेत वाचायला लागलो. आणि वाचन झालं की आम्ही दोघी नमस्कार करून निघायचो. आणि मग कधी कधी श्री दत्ताबाई वाचनाच्या शेवटच्या भागात जेव्हा रामस्तुती होत असायची तेव्हा ऑफिसमधनं यायचे. आठ बक्षीबागेचं घर बरंच मोठं होतं. तिकडे बाहेरच्या खोलीत नवीनच घंटा लावली गेली होती. ती घंटा उपासनेच्या वेळी होणाऱ्या आरतीमध्ये कधी कधी मी वाजवायचो. श्री दत्ताबाईंनी नोटीस केले की मी ही घंटा करेक्ट वाजवत नाही, तर त्यांनी मला हात धरून घंटा कशी वाजवायची हे शिकवले. घंटा वाजवीत असताना माझा हात पुढे आणि त्यांचा मागे असायचा आणि त्यांनी मागून पुश करून मला ते शिकविले. खरंच आहे, तुम्हा आम्हा सर्वांना श्री दत्ताबाईंनी हात धरून अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. आम्ही तिघं भाऊ बरोबरच राहत असू. घर मोठं जरी होतं तरी 3 कुटुंबांना लहान पडत होतं. म्हणून सर्वांच्या संमतीने त्या जागेवर एक बिल्डिंग बांधून प्रत्येकाचे फ्लॅट व्हावे असे ठरले व आता नवीन बांधकाम सुरू होणार म्हणून भाड्याच्या घराची शोधाशोध सुरू झाली. बक्षीबागेत येणाऱ्यांमध्ये खरे काकू पण होत्या, अत्यंत प्रेमळ अगदी. त्यावेळी त्या बक्षीबागेतच राहत होत्या आणि त्यांना बरे नव्हते म्हणून आम्ही त्यांना बघायला गेलो. मग गोष्टींमध्ये असा घराचा विषय निघाला की असं असं बांधकाम सुरू करणार आहे. तर त्या म्हणाल्या, अरे 9 बक्षीबाग रिकामेच आहे इतक्या वर्षापासनं, तुम्ही त्या मालकीनबाईंना विचारून तर बघा. आम्ही दोघे खरे काकूंकडे तसेच गेलो आणि वर जाऊन गिल आंटींना विचारले. त्या खूपच भावुक झाल्या आणि आम्हाला म्हणाल्या, आप तो श्री महाराज के हो, कुलकर्णी साहब के हो, आप आओगे तो हमें बहुत अच्छा लगेगा. आम्ही त्यांना 1 वर्ष राहण्याची अशी रिक्वेस्ट केली की 1 वर्ष आम्हाला घर बांधायला घ्यायला लागेल आणि त्याने लगेच हो म्हटले. चंदनच्या, अविनाश भयांच्या आणि पेंढारकर यांच्या सहमतीने आम्ही तिथे राहायला गेलो. श्री दत्ताबाईंचे ब्लॉक उघडल्यावरच असे जाणवलेच नाही की हे इतक्या वर्षापासून बंद आहे. वॉलपेपर तसाच होता मागचा, त्याच्यावर प्रत्येक गोष्टीची जागेची, घड्याळ लावल्याची जागा, अजून दुसरे काही फोटो लावले होते त्यांची जागा ती तशीच होती. महाराजांच्या पादुकांच्या स्थानावर एक मोठी पेटी ठेवली होती. अर्थात त्या जागेला त्यांनी सुरक्षित ठेवले होते आणि त्याची पवित्रता जपली होती असे आम्हाला वाटले. श्री दत्ताबाईंच्या तपस्थानावर आणि इंदूर उपासनेच्या उगम स्थानावर आता आम्हाला राहण्याचे भाग्य मिळालेत. श्री दत्ताबाईंची कृपाने हे सगळे लाभलेत. आता श्री दत्ताबाईंचा आणि श्री महाराजांचा असा मोठा फोटो तयार करून आणला आणि 10 जुलैला चंदन आणि शुभदाबाईंनी कुलकर्णी आणि आम्ही सगळे दत्ताबाईंचं आणि श्री महाराजांचं औक्षण केलं आणि आरती केली. ती वेळ 7:30ची होती आणि अगदी पूर्वीसारखीच त्या स्थानावर आरती झाली असे वाटले आणि संध्याकाळची आरती आपोआपच नियमाने सुरू झाली. 9 बक्षीबागेत जप, चिंतन, मनन सर्वच एका बिंदूवर केंद्रित होते. श्री दत्ताबाई जपाला बसले आहेत, ते आरती करत आहेत आणि श्री महाराजांच्या गोष्टी सांगत आहेत. ह्या सर्व स्मृती सगुणात दिसत होत्या
आणि आपण त्यांच्यासोबत वावरत आहोत अशी जाणीव सतत असायची. रोजच्या जीवनात एक शिस्त आणि वळण लागले. श्री दत्ताभयांना हे सगळं लाईव्ह चित्रण दिसत आहे अशी दृढ भावना असायची. हे श्री रामाच्या इच्छेने, श्री महाराजांच्या आशीर्वादाने, श्री दत्ताभयांच्या कृपेनेच घडत आहे हा विश्वास होता. नोकरी आणि इतर जरुरी कामांपुरतं आणि व्यवहारापुरतं बक्षीबागेतून बाहेर पडायचो आणि बाकी सगळा वेळ उंबरठ्याच्या आतच असायचा. बक्षीबागेत राहायला आल्यानंतर सर्व सणवार सुरू झाले आणि मग दिवाळी आली. बक्षीबागेत असतानाची दिवाळी आम्हा दोघांना आठवली आणि मन भरून आले. आज आपण त्या स्थानावर लक्ष्मीपूजन करत आहोत. हे सर्व श्रींच्या इच्छेने मिळत आहे अशी ठाम श्रद्धा होती. जानेवारी 99 मध्ये पूजनीय श्री दिनूमामा मामी, काशीकर काका काकू, मंगलताई आणि चारूबेन नेमावरून इंदोरला आले. त्यांच्या सत्संगात श्री महाराजांच्या सुंदर गोष्टींनी वातावरण राममय झाले. त्यांच्यासोबत आम्हाला ओंकारेश्वर दर्शन व खेडीघाट श्रीराम महाराजांचे आश्रम च्या दर्शनाचे भाग्य लाभले. याच दिवसात रथसप्तमी, श्री वाणीरूप महाराजांचा वाढदिवस. तो वाढदिवस दत्ताभयांच्या तपस्थानावर म्हणजे नवबक्षीबागेत करायचे असे ठरले. अजून एक उत्सव आणि तो सुद्धा वाणीरूप महाराजांचे लाडके मालाडचे थोर साधकांसोबत. श्री दत्ताभयांची किती कृपा आणि आशीर्वाद. त्या दिवशी पूज्य दिनूमामांनी आणि मामींनी, श्री काशीकर काकांनी भजन म्हटले. मला दिनूमामांचं भजन अजून आठवतं. सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्यनाथा, नको दूर लोटू या दीन अनाथा. आणि मामीने पण भजन म्हटलं तेही आठवते मला. प्रभो घडो तुमची सेवा, प्रेम द्यावे मज देवा. त्यानंतर आरती व प्रसाद झाला. ह्या आनंदाला शब्दात व्यक्त करणे सोपे नाही. मंडलेश्वर उत्सव 19, 20, 21 मे 1990. एकदा पक्षीबागेत असताना जोशी काका, चंदनचे वडील, हे आले होते आणि त्यांनी श्री महाराजांना मंडलेश्वर उत्सवाची पत्रिका दिली आणि श्री दत्ताभयांना म्हणाले, पत्रिकाचं निमंत्रण देत, या तुम्ही. आणि मग आम्ही सगळे बसलेलो होतो. त्यांनाही सांगितलं, तुम्ही सगळे या बरं, तुमची करोडपती लोकांशी भेट होईल. असं म्हटल्याबरोबर माझ्या मनात परत प्रश्न की नाम आणि करोडपती. पण ठीक आहे, आम्ही उत्सवाला जाण्याची तयारी केली. बसमध्ये सगळेच महाराजांचे होते, त्यामुळे श्री दत्ताभयांच्या गोष्टी, त्यांचे अनुभव आणि श्री महाराजांच्या गोष्टी हेच चालू होतं पूर्ण बसमध्ये. मंडलेश्वरला पोचल्यावर सगळे खूप आनंदात होते. आम्हाला उत्सव काय आहे तर काही माहीतच नव्हतं. तिथे असणारी बरीच साधक मंडळी काही ना काही सेवा कार्यात मग्न होती. कोणी हाराची सजावट करत होतं, कोणी आरास दुसऱ्या प्रकारची करत होते फुलांची, आणि काही साधक तर सारवलेली जमीन पण त्यावरचे बारीक बारीक खडे असे उचलत होते. ह्याचं कारण नंतर समजलं की ते उद्या दुसऱ्या दिवशी फेर होणार आहे, गोविंद राधे गोविंद, तर ते बारीक खडे सुद्धा नसावे आणि जमीन मऊ असावी. पण हे सगळं करताना सगळेजण श्रीराम जयराम जय जयराम म्हणत होते. तर असे हे अखंड नाम घेणारे करोडपती आम्ही प्रत्यक्ष बघितले.
श्री महाराजांचे पादुका स्थानावर त्यावरचे रेशमी वस्त्र, त्याच्या आजूबाजूची फुलांची सजावट, अगदी वाटत होतं आपण काय मंदिरात आलो. मंडलेश्वर पासूनच काही अंतरावर श्री दत्ताभैया श्री महाराजांच्या पादुकांचं घेऊन आलेत. त्यांचे व श्रींचे औक्षण झाले आणि त्या स्थानापासून मंडलेश्वर राम मंदिरापर्यंत त्यांना मिरवणूक करून नेलं. तिकडे पूर्ण रस्ताभर पायघड्या घातलेल्या होत्या, नामाचा गजर होता आणि जागोजागी फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत होत होतं. आणि असं करत करत राम मंदिरात पोहोचलो. तिथे आरती प्रसाद झाला आणि मग परत मंडलेश्वरला जिथे उत्सव होणार होता त्या स्थानावर निघालो. जागोजागी म्हणा टप्प्याटप्प्यावर महाराजांचं, दत्ताभैयांचं सगळ्यांचं स्वागत होत होतं. भजन होत होते आणि त्यातलं एक भजन, आनंदाचा सागर नैनी पहारे गळ्यानो. असं वाटत होतं की खरोखरच याच्या पलीकडे दुसरा आनंदच नाहीये. उत्सव स्थानावर श्री दत्ताभैयांचे व श्री महाराजांचे औक्षण झाले आणि श्री पादुकांरूपी महाराज विराजले. रात्री झोपूच नाही असे सगळे वाटत होते. सकाळी काकड आरतीला सर्वजण जमले. काकड आरतीची छापलेली पानं सर्वांना दिली. त्याच्यामध्ये निवेदन पद आणि प्रार्थना खूपच सुंदर होत्या. आमच्यासाठी हे सगळं अद्भुत होतं. नंतर पंचपदी, त्याच्यामध्ये ह्या ब्रह्मचैतन्यासारिखा नाही पाहायला, ह्याच्यातली एक ओळ होती, जो जाई एक वार तो विसरे घरदार. अगदी खरे होते. आम्ही तर इतके रमलो आणि हे विसरूनच गेलो कोण कधी केव्हा आलेलो आहे. आणि हे काही लिहून बोलून सांगता येणार नाही. तो आजही आनंद तसाच कायम आहे. श्री जोशी काका व काकूंचे सगळे आयोजन तर कल्पनेच्या पलीकडचे होते. मी काकूंना विचारले, काही काम करू का? त्यावर त्या म्हणाल्या, तुम्ही सगळे भजन आणि भोजन म्हणजे प्रसादाचा आनंद घ्या. इतकं प्रेमाचं बोलणं होतं की त्याला असं सांगता येणार नाही मला. शब्दात सांगता येणं कठीण होतं. श्री जोशी काका तर स्वतःहून किचनची व्यवस्था बघायचे. बाहेरगावची बरीच मंडळी आलेली होती. 2-3 दिवस उत्सवाच्या आनंदात कसे निघून गेले कळलेच नाही. परतीचा प्रवास सुरू झाला. मनामध्ये श्री महाराज, श्री दत्ताभैया आणि उत्सव या पलीकडे दुसरे काहीच नव्हते. मंडलेश्वर उत्सव ऑगस्ट 1992. संगीताताई म्हणजे चंदनची बहीण, हिला जरा बरे नव्हते म्हणून आम्ही दोघं तिला बघायला दवाखान्यात गेलो. तिथे जोशी काकू म्हणाल्या, तुम्ही सगळे उत्सवाला या. आणि पुढे म्हणाल्या, शुभांगी संगीताला बरे नाहीये तर तू 2 दिवस आधी ये. इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने त्याने सांगितलं. खूप छान वाटले. उत्सव 13, 14 आणि 15 ऑगस्टचा होता. आम्ही 2 दिवस आधी मी मुलांना घेऊन पुढे निघाले. सगळीच तयारी झालेली होती. मी पण बाकीच्यांबरोबर काही ना काही आपली सेवा म्हणून काही करू का वगैरे चाललो होतं. कधी कधी जोशी काकूंबरोबर पण काही करायचे आणि त्या महाराजांच्या गोष्टी सांगत सांगत काम करायच्या. खूप छान वाटायचे आणि खूप शिकायलाही मिळायचे. शांतपणे सर्व काही चालत होतं. काही हल्ला नाही, कामाचा गाजावाजा नाही आणि चंदन सुद्धा मुलांकडे विशेष लक्ष देत होता. 2 दिवसात श्री दत्ताभैयान श्रींच्या पादुका घेऊन आलेत. औक्षण, पाद्यपूजा, नामाच्या गजय घोषात, नाममय वातावरणात श्री महाराज विराजले. सकाळच्या काकड आरतीला सगळेजण जमले. खूप साधक मंडळी आलेली होती. कोण कुठलं तर सगळेच महाराजांचे होते. त्यामुळे काही ओळख वगैरेचा काहीच प्रश्न नव्हता. दुपारचं नैवेद्य झाल्यावर मी महाराजांचं पान आत आणलं स्वयंपाकघरात. का दत्ताभैया आले.
आणि त्यांनी मला सांगितलं या सगळ्याला छान मिक्स करा आणि प्रत्येकाला असं बोटाने खून करून दाखवलं एवढा एवढा प्रसाद द्यायचा आणि तो प्रसाद शेवटच्या पंक्तीपर्यंत पुरायचा. असा हा आनंद 13-14चा उत्सवाचा मला मिळतच होता की मनात एक माझ्या चुटपुट लागली आणि ती म्हणजे होती 15 ऑगस्टला शाळेत उपस्थित राहायची. टीचर लोकांना उपस्थित राहणे कंपल्सरीच होते आणि हे मनात विचार येतच होते की अंतर्यामी दत्तात्रय म्हणाले तुम्हाला उद्या शाळेत उपस्थित राहायचे आहे, 15 ऑगस्ट आहे म्हणून तुम्ही आजच निघा. मन एकदम शांत झाले. दत्तात्रय सर्व जाणतातच म्हणून मला 2 दिवस आधी मंडलेश्वरला जायला मिळाले. उत्सवाचा आनंदात भरून आम्ही निघायची तयारी केली आणि व्यवस्थित घरी आलो. एका वेगळ्या जगात राहून आल्यासारखं वाटत होतं. मन शांत होतं पण नामाच्या उत्साहाने भरलेलं होतं. नामाचे वातावरण, भजन, गजर सगळं काही डोळ्यासमोर होतं. 15 ऑगस्टला मी शाळेत गेले. दत्तात्रयांना थँक्यू म्हटलं आणि मनोमन नमस्कार केला. चंदनच्या लग्नाचा प्रसंग आहे. लग्न आतमध्ये व्यवस्थित चाललं होतं. मंगलाष्टका चालल्या होत्या आणि पावसासारखं झालं. सगळ्यांना वाटलं तर पाऊस पडेल, सगळे हिरमिसले झाले. पण काकांनी जस्ट वरती आकाशाकडे पाहिलं आणि पाऊस शिफ्ट केला. हो, तो तेवढा ढगाळ भाग पुढे केला, पावसाचे ढग तिकडे पुढे सरकवून दिले. हे म्हणजे बहुतेक सगळ्यांना माहिती असं मला वाटतं. म्हणजे त्याशिवाय त्या चंदनच्या लग्नात एक अजून प्रसंग होता की सगळेजण आम्ही आलो तर सगळ्यांना उपासनेच्या ड्रेसमध्ये पाहिलं तर काका म्हणाले अरे आपण लग्नाला आलोय की उपासनेला आलोय. चंदन हा माझा मानसपुत्र असे दत्तात्रयांनी खूप आधीच सांगितलेले होते. मग चंदनच्या लग्नामध्ये हे म्हणाले की अरे तो दत्तात्रयांना आपण आहेर घेऊन चलतो म्हणून आम्ही असं एक पाकिट तयार केलेलं होतं आहेर. त्याच्यामध्ये शर्ट पीस होता साधा. पण तो काही द्यायची संधी आम्हाला मिळत नव्हती. एका रूम मध्ये दत्तात्रय बऱ्याच मंडळी बसलेली होती आणि आम्हाला आत जायला काही जमत नव्हतं आणि असा मागे हात करून ह्यानी ते शर्ट पीस धरलेलं होतं. मग तेवढ्या दत्तात्रय काय म्हणाले की मी माझ्या मानसपुत्राचं लग्न आहे आणि मला कोणी आहेर आणलाय की नाही कोणी बघतही नाहीये. तर ते म्हणाले की त्यांनी त्या प्रधानांनी पहा मागे आहेत त्यांनी काय आणलंय का बघा. हिने मला पाकिट दिलं आणि दत्तात्रयांना ऑप्शन करून त्यांना समर्पित केलं. आमच्या देखतच ते पाकिट त्यांनी मेहता साहेबांना दिलं आणि मेहता साहेबांनी नमस्कार करून ते पाकिट स्वीकारलं. त्याच्यावरनं एकदा मागे दत्तात्रय म्हणाले होते की आपण महाराजांना काही दिलं तर ते काय करतात काय नाही करतात हे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तुमची सेवा झाली हे मानून आनंदात राहा म्हणे. मंडलेश्वर उत्सवानंतर श्री जोशी साहेबांना लिहिलेले पत्राचे काही अंश. आपल्या येथील श्रींच्या उत्सवाच्या मधुर आठवणी अजून निरंतर चालू आहेत. त्या आठवणीमध्ये नामस्मरण करण्यास जो आनंद मिळत आहे त्याचे वर्णन शब्दांनी करणे आमच्यासारख्या सामान्य माणसांना जमणे कठीणच आहे. आपल्या व परमपूजनीय श्री दत्तात्रयांच्या अथाह प्रेमाने तेथे एवढा मोठा लोकसंग्रह उत्सवानिमित्त हजर राहून आनंदी झाला. उत्सवाच्या आठवणीतून आनंदासू आवरत नाही व किती वर्णन करावे हे समजत नाही. पण एवढे मात्र खरे की या उत्सवात एवढे मोठे मोठे साधक उपस्थित होते आणि ते वैभव आमच्यासारख्या असंख्य लोकांना पाहावयास मिळाले. आम्ही धन्य झालो व त्यातच आपल्या सर्वांचे सहकार्य आणि प्रेम प्रदर्शित करण्याच्या सहजतेने आम्हास शिकण्यास संधी मिळाली की कोणी नामधारक असो वा नसो प्रत्येकाशी अत्यंत लीनतेने आणि प्रेमाने व्यवहार केल्यास श्री महाराजांना पूर्ण आनंद होतो व ह्याची झलक श्री दत्तात्रयांच्या आनंदी चेहऱ्यावर पाहावयास मिळाली. आम्ही पण सर्वांशी मधुर व प्रेमळ व्यवहार करून खूप नाम घेण्यास तयार व्हावे आणि श्री दत्तात्रय आमच्याकडून हे करवून घेतील हा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे. मला मंडलेश्वरच्या उत्सवानंतर बुलढाणा, धुळे, ग्वाल्हेर
आणि अहमदाबाद उत्सवात जाण्याचे भाग्य लाभले. सोनाटी येथे 13 कोटी जप सुरू होता व श्री दत्ताभायांच्या कृपेने आम्हाला तिथे सुद्धा जायला मिळाले. श्री दत्ताभाया अनेक वेळा गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला मालाडला असायचे. त्यावेळी माझे पण मुंबईचे टूर्स असायचे. म्हणून मी एकदा त्यांना विचारले, मी गुरुपौर्णिमेला मालाडला येऊ का? श्री दत्ताभाया हो म्हणाले आणि मी गुरुपौर्णिमेला मालाडला जायला लागलो. श्री दत्ताभाया सोबत असल्याने अनेक थोर साधकांची ओळख झाली आणि नंतर बरेच वर्ष मला तिथे जायला मिळत होते. पूज्यनीय श्री दिनू मामा व मामी त्यांच्या कुटुंबाने मला कधी आपलेसे केले कळलेच नाही. त्यांनी मला गुरुपौर्णिमेच्या एक दिवस आधी यावे असे अतिशय प्रेमळ आपुलकीने सांगितलेले होते. मी धन्य झालो. वाणीरूपी महाराजांच्या कुटुंबाचा सत्संग मला घडत होता. मधून कधी काही कारणाने मी मुंबईला गेलो की मालाडला दर्शनासाठी जायला मिळायचे. श्री दत्ताभायांची कृपाच कल्पनेच्या पलीकडे आनंद सतत मिळत होता. मालाडच्या उत्सवात दत्ताभाया सकाळपासूनच प्रसादाच्या वितरणाचे प्रमुख होते. ते स्वतः उभं राहून येणाऱ्या भाविकांना प्रसाद द्यायचे. कधीकधी तर दुपारचे 4 वाजायचे, कारण खूप लाईन असायची. पण काकांच्या चेहऱ्यावर मंद हास्य असायचं आणि आनंद असायचा आणि त्यांचे ओठ हलताना दिसायचे. ब्याण्णव 93च्या मध्ये श्री दत्ताभाया भोपाळला शिफ्ट झाले होते. तरी ते मधून उपासनेला इंदूरला येत होते. आणि मग 1993 डिसेंबरचा उत्सव वैशालीनगरमध्ये श्री जयंत नाईक यांच्याकडे झाला. मग ते श्री महाराज पादुका घेऊन, श्री महाराजांच्या पादुका दत्ताभाया घेऊन आले. ते त्यांचं औक्षण स्वागत खूप अगदी म्हणजे चैतन्य आणि राममय वातावरण एकदमच, म्हणजे उत्सव म्हटला की सगळं हे होतं. औक्षण झालं, काकड आरती, भजन, फेर असा सगळा आनंदाने भरलेला वातावरण सुरू झाले. या उत्सवात श्री दत्ताभायांनी बऱ्याच लोकांकडे महाराजांची स्थापना केली आणि आरती केली होती तिथे. संध्याकाळी भजन असायचे आणि भजनात तर सगळे खूपच आनंदात रमून जायचं. आणि या उत्सवामध्ये श्री दत्ताभायांनी 1 दिवसाचं सद्गुरू लीलामृत या पोथीचं पारायण पण केलं होतं. त्यांच्या स्मित हास्यात आपुलकी आणि प्रेम हे जाणवत होते. उत्सवाचा भरपूर आनंद सर्वजण आपल्या आपल्या परीने आम्ही सांगत होतो. आणि आता समजले होते की यापुढे रविवारची उपासना जुनी इंदोर राम मंदिरात होणार आहे. वेळेचं नियोजन आणि त्याच शिस्तीने राम मंदिरात उपासना सुरू झाली. नवबक्षी बागेत येण्याआधी आम्ही बऱ्याच वेळा शनिवारी संध्याकाळी जुनी इंदोरचे प्रसिद्ध शनी मंदिर येथे यायचो. तेच पत्रिकेतले काही उपाय वगैरे सांगितल्याप्रमाणे करायचो. त्यावेळेस इथे श्री गोंदवलेकर महाराजांचे राम मंदिर आहे याची कल्पनाच नव्हती. एका मारुती जन्मोत्सवाच्या वेळी पुण्याला परांजप्यांकडे गेलो होतो. तिथे सकाळी काकड आरती व्हायची, नंतर जन्मोत्सव व्हायचा, त्याच्यानंतर चहा प्रसाद असायचा, त्याच्यानंतर होम हवनाचा कार्यक्रम असायचा. होम हवनाचा कार्यक्रम मला पायाला लागल्यामुळे मला खुर्चीवर बसायला मिळाले आणि ती संधी मिळाली मला तिथे. तेवढ्यात मला काका येताना दिसले. मी लगेच उभं राहिलो. काकांनी मला खोडेनीच बसा म्हटलं आणि ते माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले. थोड्या वेळाने गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. परांजपे काका काकू तुपाच्या आणि हवनाच्या जागी बसल्या आणि आम्ही लोक समिधा हवनाला टाकत होतो. गुरुजी काही म्हणत होते, आम्हाला फक्त ओम स्वाहा म्हणायचं होतं. त्या म्हणण्यात सुद्धा माझ्याकडनं काही चुका होत होत्या. ते मला काकांनी कानात सांगितलं आणि काय म्हणायचं हे शिकवलं. याच्यावरून मला हा अनुभव आला की काका किती सूक्ष्म रीतीने आपल्याकडे लक्ष असतं काकांचं. दत्ताभाया म्हणायचे की इथे येणाऱ्या त्या
तिथे येणारा पायरी चढतो तेव्हा मला त्याच्या अंतःकरणातल्या गोष्टी कळतात. ही गोष्ट आपल्याला आधीपासून माहितीच होती. तर त्यावेळेस काय होतं की काही साधक लोक यायचे आणि त्यांना काही प्रश्न वगैरे विचारायचा असेल आणि तो प्रश्न आपण संकोचवश नाही तो प्रश्न म्हणजे त्यांना असं वाटतं प्रापंचिक की- प्रापंचिक आहे की परमार्थिक आहे हे सुद्धा त्यांना कळायचं. प्रापंचिक विचारणारा आला असेल तर दत्ता काका स्वतः उठून बाहेरच्या खुर्चीवरून बसायचे आणि बाहेरच्या खोलीत त्याशी बोलायचे. आणि एखादा परमार्थिक लेवलनी काही गोष्टी विचारायला आला असेल तर मग आपल्या खोलीत खायचे नाही, त्याला तिथूनच समाधान द्यायचे. ही गोष्ट झाली होती मोडक साहेबांबद्दल. मोडक जे मंडलेश्वरचं मंदिर आहे त्यांच्यापैकी एक सिनियर मोडक इंदोरला राहतात पलासियावर. तर ते वेळोवेळी यायचे. तेव्हा होते मी असायचो 9:45 म्हणजे 8:30 जेव्हा झाल्यावर सगळे निघून गेल्यावर मला सतरंजी गुरु उचलायची इच्छा असायची. तर कधी कधी काका आवडायचे आणि काकांनी काही वेळा गुरुवारी मला शिव मिक्सर दिलेलं आहे तेव्हा मी उपास करायचो, पण काय कामाला ते द्यायचे. पण मी न विचारपूस करता खायचो. मी काकांच्या हातात चहाही प्यायलेलो आहे. या बशीमध्ये ना कपातला बशीत ओतून काकांनी बनवलेलं. हो. तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याला म्हणजे आपण जाऊ की नाही जाऊ, आपण काय असतं माणूस आहे, किचनला हात लावायचा की नाही लावायचा. पण त्यांच्यामध्ये असं कधी आढळलं नाही की ते काही मला असं इग्नोर करतात आहे किंवा काय की नको करू असं म्हणतात. पण मला असं वाटायचं की नाही म्हणतील तर. बुलढाण्याच्या उत्सवात दत्ताभैया आले होते. त्यांच्या अवतीभोवती सतत दर्शनाला येणाऱ्या आणि काही प्रश्न विचारणाऱ्यांची गर्दी असायची. मला सकाळपासूनच एकदाही त्यांना मनासारखे नमस्कार करायचे जमले नव्हते. श्री दत्ताभैया आणि काही मंडळी शेजारच्या गल्लीत एका साधकाच्या घरी गेली असता एका रूममध्ये दत्ताभैया पुढे भिंतीला लांब जाऊन थांबले आणि फक्त वळले. त्याच्या मागे त्यावेळेस मी होतो आणि बाकी मंडळी जरा मागे येत होती. मी लगेच त्यांना नमस्कार केला. श्री दत्ताभैया मंदस्मित करत येणाऱ्या मंडळींना म्हणाले, हे जागा पाहून नमस्कार करतात. अशा प्रकारे मला असेच वाटते की त्यांनी माझ्याकरता स्पेशल जागा व संधी मिळवून दिली आणि मला समाधान दिले. तनयला अँकोलायझिंग स्पॉन्डलायटिसचे दुखणे सुरू झाले होते आणि औषध म्हणजे फक्त पेन किलर. एक दिवशी त्याला खूपच जास्त दुखणे सुरू झाले आणि तो म्हणाला, मी दत्ता काकांना फोन लावतो. आणि त्यांनी दत्ता काकांना फोन लावला आणि काकांनी पहिल्याच रिंगवरती फोन उचलला आणि दत्ता काका म्हणाले, चांगला डॉक्टर मिळेल, बरं वाटेल. दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेचे दिघे सर यांनी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नारकर यांचे नाव सुचवले. आदल्या दिवशी दत्ताबाई म्हणाले का चांगला डॉक्टर मिळेल आणि दुसऱ्या दिवशी त्या सरांच्या माध्यमाने आम्हाला त्या डॉक्टरांची संपर्कसुद्धा करता आला. ही केवढी मोठी कृपा आहे आणि दत्ताभैया केवढं लक्ष ठेवतात, त्यांच्या वाक्याला केवढी पॉवर आहे. संध्याकाळीच तनयला घेऊन डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्याला तपासले आणि ते म्हणाले की 8 दिवसात त्याची पेनकिलर बंद होणार. तनयला हळूहळू बरे वाटू लागले. डॉक्टर म्हणाले, तनय तू भाग्यवान आहे, तुला ही ट्रीटमेंट खूपच लवकर मिळाली. कारण की असे पेशंट अनेक वर्ष पेनकिलर खाऊन राहतात आणि मग इथे येतात. जेव्हा डॉक्टरांना असे समजले की त्यांच्या गुरूंच्या शब्दांवर डॉक्टर भेटले, तेव्हा ते म्हणाले, तुझ्या पाठीवर तुझ्या गुरूचा हात आहे. पुढे डॉक्टरांच्या मिसेस यांनी उत्सुकतेवश श्री दत्ताभैयांबद्दल विचारले आणि क्लिनिकवरच तनयची ट्रीटमेंट चालू असताना श्री दत्ताभैयांचे प्रेरणादायक आणि स्फूर्तिदायक आठवणींच्या गोष्टी होऊ लागल्या. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही रात्री गच्चीवर झोपायचो. गच्चीचे दार घरातल्या आतल्या बाजूने असून वर जाण्याची एक लाकडी शिडी असायची. माझ्या लहान भावाचा मधला मुलगा मोहित
याला लवकर जाग आली. त्याने शिडी आपल्या जागेवरच आहे असे समजून पाय टाकला व डायरेक्ट खाली माझ्या दोन्ही हातामध्ये येऊन पडला. मी श्री महाराजांची खूप खूप कृपा की त्यांनी मला त्याच वेळेस एक्झॅक्ट त्याच जागी उभे केले आणि माझ्या हातात दुसरे काहीच नव्हते आणि दोन्ही हात असे स्प्रेड झाले आणि तो माझ्या हातावर पडला. ही काकांची कृपाच आहे की त्याला काही इजा नाही झाली. एकदा मारुती जन्मोत्सवाच्या सोहळ्यात रुद्र हनुमान मंदिरामध्ये श्री दत्ताभायांनी संध्याकाळी त्यांच्यासोबत मला पाऱ्याला बसवले. काहीच क्षणात मी माझ्या गुरुमाऊलीजवळ साक्षात मारुती अवतार इतक्या जवळ बसलो आहे म्हणून मला खूप घाम आला आणि अंगावर शहारे आले. मी समोरच उभे असलेले मंडळीतील साधक श्री जयंतराव नाईक यांना खूण केली की माझे जागेवर येऊन बसा. मी उठलो, दोघांना नमस्कार केला आणि कसाबसा बाजूला राहिलो. श्री दत्ताभैया भोपाळला असायचे त्यावेळेस मला ऑफिसच्या कामाने भोपाळला टूर असायचा. मी चंदनला सांगायचो, चंदन श्री दत्ताभैयांचे काही सामान, पुस्तके इत्यादी माझ्यासोबत द्यायचा व मी त्यांना ते डिलिव्हर करायचो आणि दर्शन घ्यायचो. एकदा चंदनला मी सहज विचारले की माझ्यावर पूज्य दत्ताभैयांची खूप खूप कृपा आहे, मला इतके सहज आणि वेळोवेळी त्यांचे दर्शन घेता येते. त्यावर त्यांनी सांगितले, काका मला वाटते तुम्हाला श्री दत्ता काकांचा अनुग्रह झालेला आहे. पुढे 10-12 वर्षांनी मंडलेश्वरला श्री दत्ताभैया आले आणि अनेक भाविकांना अनुग्रह देत होते. माझे संपूर्ण कुटुंब म्हणजे भाऊ बहीण व त्यांच्या फॅमिलीला पण अनुग्रह दिला. श्री दत्ताभैयांनी मला पण अनुग्रह घेण्यास करता बोलावले आणि म्हणाले, या प्रधान बसा. तेव्हा मला चंदनचे शब्द आठवले, प्रधान काका मला वाटते की तुम्हाला दत्ता काकांचा अनुग्रह मिळालेला आहे. मग मी परत अनुग्रहाला बसलो तर त्या शब्दावरील आपली श्रद्धा कमी होते की काय, किंवा गुरुने दिलेल्या अनुग्रहाचा विसर पडतो की काय, म्हणून मी श्री दत्ताभैयांना चंदनचे शब्द जसेचे तसे सांगितले. त्यावर श्री दत्ताभैयांनी मंद हास्य केले आणि अतिशय प्रेमाने माझ्याकडे बघितले. मी अर्थातच त्याला होकारार्थी म्हणजे यांनी चंदनच्या शब्दांना स्टॅम्प दिला आहे असे समजलो. काका बुलढाण्याला असताना नितीनही तिथे होता. नंतर असे ठरले की 2 दिवसांनी नितीनच्या गावाला काका येणार आहेत. नितीननी तयारी ठेवली आणि इंदोरला आला. फरसाण वगैरे घेतलं आणि बक्षीबागेत आला. बक्षीबागेत येऊन त्यांनी सांगितलं, मी जातोय, काका तिकडे आहेत, कोणाला यायचं आहे का. विनय एकदम तयार झाला आणि विनय त्यांच्यावर गेला सुद्धा. पुढे नेक्स्ट डे विनयचा 10 तारीख होती, 10 मे. विनयचा वाढदिवस होता. त्या दिवशी काकांनी त्याला अनुग्रह दिला आणि त्याचवेळी त्यांनी इंदोरला फोन लावून चिरंजीव तनयला पाटावर बसूनच फोननी अनुग्रह दिला. काकांची एवढी मोठी कृपा की एकाबरोबर दोघांना त्यांचं किती लक्ष आहे हे आपल्याला कळून येतं आणि त्यांचं प्रेम दिसतं. दिनूमामांना तनयच्या तब्येतीबद्दल थोडीशी कल्पना आलेली होती आणि मग त्यांनी यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही याला एकदा मुंबईला चेकअपला घेऊन या, डॉक्टर बावडेकरांना आपण दाखवू. मग या मुलांच्या सुट्ट्या लागल्यावर आम्ही जून महिन्यात मुंबईला गेलो. तिथे कळलं की डॉक्टर बावडेकर गोंधलेला गेलेले आहेत. मग दिनुमा म्हणाले तुम्ही गोंधलेला जा. मग हे सगळं तिकीट वगैरे जे सगळं काही झालं आणि दुसऱ्या दिवशी निघायचं. पहाटे जेव्हा दिनुमामा पूजा करत होते तर त्यांनी त्या पादुकांवरचा गजरा घेतला आणि मला दिला. म्हणाले शुभांगी. शुभांगी म्हटल्यावर मला पहिलं तर हे झालं की माझी आई मला शुभांगी म्हणते आणि हे आता दिनुमामांनी म्हटलं. बाकी सगळे माझ्या सिंपल नावाने शुभाने म्हणतात. आणि मला तो गजरा देत म्हणाले शुभांगी, हे 3 डिपिनचे आहेत, तू समाधी मंदिरावर मध्ये अनुग्रह घ्यायचा.
मला इतकं छान वाटलं, म्हणजे 90 पासून आम्ही महाराजांकडे येतोय, जुडलोय, दत्ताभाईंकडे आलो, सगळं झालं, पण अनुग्रह माझे काही योगच नव्हता. आणि मग माझा हा अनुग्रह व्हाया कसा झाला, म्हणजे नवबक्षीबाग, मग तिथून मालाड, आणि मालाडहून मी गोंधळे, म्हणजे मला असा अनुग्रह दिला गेला. महाराजांची सगळी मजा आणि दत्ताभाईंची कृपा की इतका जप अजून माझा राहिला होता, म्हणून मी तो बक्षीबागेत झाला असावा आणि त्यानंतर मग अनुग्रहाचा योग आला असावा असं वाटते मला. '98च्या मे महिन्याची एकादशी खरे काकूंकडे होती. तिथे असे समजले की बुलढाण्याहून मायाताई मानकर येत आहे आणि त्यांना श्री दत्ताभाईंचे स्थान बक्षीबागेतले त्याचे दर्शन घ्यायचे. मग बक्षीबागेत यायच्या आधी खरे काकूंकडे भजन वगैरे झाले. मायाताईंनी पण भजन म्हटले, खूप छान छान. त्याच्यामध्ये त्यांच्या खूप छान भावना त्यांनी व्यक्त केलेल्या होत्या, त्यांचे अनुभव त्याच्यात व्यक्त केले होते. आणि नंतर त्या मग दत्ताभाईंच्या स्थानावर आल्या. त्यांना खूप छान वाटले, दर्शन घेतले आणि निघाल्या. आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारचा जप होता बक्षीबागेतच. सगळी तयारी झालेली होती. बाहेर एकदम जीपचा आवाज आला आणि मायाताई मानकर आल्यात. त्या म्हणाल्या माझ्या सोबतीचे सगळेजण सिनेमाला जात आहे, मला काही तिकडे जायचं नाही आहे, म्हणून मी बक्षीबागेतच अजून काही वेळ घालवावा मग आले. सगळेच जपा करता सगळेच मंडळी जमली होती. मग थोड्या वेळ जप झाला, थोडं भजन झालं आणि नंतर मायाताईंनी दत्ताभाईंबरोबर झालेल्या सगळ्या गोष्टी आणि त्यांचे अनुभव हे सगळं सांगितलं. खूप छान छान गोष्टी, अशा वेळ रंगला होता. आणि तेवढ्यात बाहेर जीपचा आवाज आला. आता मला निघायचं असं त्यांना वाटलं. मन त्यांचंही जड झालं आणि आम्हालाही असं वाटत होतं की अजून थोडा वेळ या इथेच राहतील आणि आपल्याला दत्ताभाईंच्या गोष्टी ऐकायला मिळतील. आणि दत्ताभाईंचे अनुभव ऐकायला त्यांच्या तोंडून खूप छान वाटलं. भजनाच्या स्टार्टिंग मध्ये गुरु ब्रह्मा गुरु विष्णूचा हा श्लोक झाल्यानंतर मग दत्ताभैया हा गजर करायचे, नारायण विधी वशिष्ठ राम रामदास कल्याण राम. आणि मग त्याला असं वर वर म्हणजे खाली असं खूप छान एकदम चैतन्य भरून जायचं सगळ्यांमध्ये की आता आपण फक्त भजन आणि ते. आणि मग दत्ताभाईंचं पहिलं भजन, मग दत्ताभाई अशा खुणेनी सांगायचे की आता ह्यांनी म्हणायचं, आम्हाला तर कळायचंच नाही म्हणजे असं ठरलेलं असायचं असं वाटायचं, पण ते ऑटोमॅटिक व्हायचं की ते ज्यांच्याकडे पाहिजे त्याची टर्न असायची असं वाटायचं. पण कधी कधी तर इतकी गंमत व्हायची की त्यांना कोणाला भजन म्हणायला सांगायचं आहे, ती व्यक्ती हॉलमध्ये नाहीये, त्या बाहेरच्या खोलीत, तरी त्यांना तिथून कुठून दिसायचं की कळायचं नाही. हे त्यांच्या वहिनी, ज्या मथुरा वहिनी होत्या, त्यांच्या कझिन वहिनी, मोठ्या वहिनी, त्या आल्या की त्या बाहेरच्या दारातच बसायच्या पुष्कळ वेळा. तर तिथून दत्ता म्हणायचं की आता वहिनी भजन म्हणतील. वहिनी दिसत नाहीये त्यांना, पण ते म्हणायचे वहिनी भजन म्हणून, मग त्या एक भजन म्हणायच्या. दत्ताभाईंचं आणि मला काय वाटायचं की आपण आत बसायचं नाही, कारण कधी आपल्याला काका भजन म्हणायला म्हणतील, आपल्याला काही येत नाही, म्हणून मी बाहेरच बसायचो. पुष्कळ वेळा मी काकांच्या तिकडे खोलीच्या बाहेरून ग्राउंडवरच्या तिकडच्या एका जागी बसून त्यांचं भजन ऐकायचो, बॅक साईडला. तुम्हाला सांगितलं का मग कधीतरी? ते मी समोरच नाही गेलो. भजनाच्या वेळेस मी पळायचो. त्यांच्या खूप अशा उदाहरण म्हणून जसं नितीनला म्हणायला सांगायचे, नितीन अगदी साध्या लाईनीत म्हणायचा, चंदनही म्हणायचा, ते एनकरेज करायचे, पण माझी बुद्धीच नाही व्हायची. चंदननी तेव्हा नवीन नवीन असं भजनात म्हणायचं, पण साधं भजन म्हणायचं ना. चंदनचं भजन कोणतं होतं? मी नसेन त्या शनिवारी. नाही पुष्कळ. आम्ही एखादं त्यांचं माझे सद्गुरू मारुती अशा हा ते बरोबर आहे. ते माझे सद्गुरू राव मारुती अवतार
कोणी हो संदेह करू नये. आणि दत्तावयांचं ते भजन त्रिवार जय जयकार तुमचा आहे. हो, ब्रह्मचैतन्य श्री महाराज आहे ना, हेच होतं. हो, आहे. त्रिवार जय जयकार. आणि हे एक मर्जी देवाची तर म्हणायचेच ते. हो, त्या पायी चालण्यावरनं दत्ताभयाचं ते भजन आठवायचं ना, हा की पायी चालून जास्त छान जप होतो. मग आपण म्हणजे आपल्याला देव भगवंताचा हे सहवास आठवतो की अरे पायी चालला की देवाचं नाव येतं आपल्या मुखात. तर याच्यामध्ये दत्तावयांचं एक भजन असायचं, मर्जी देवाची देवाची मर्जी देवाची. त्यात एक लाईन होती अशी की मनात येते हत्ती घोडे पालखीत बैसावे, पण देवाजीच्या मनात याला पायी चालावे. तर ते असं वाटायचं की म्हणजे आपल्याला पायी चालल्याने आपल्याला भगवंताचं नाव आपल्या मुखात येतं. तर ही दत्तावयांची शिकवण होती एक की जी आपल्याला बरं ती लक्षात राहणं हे पण त्यांचीच कृपा होती. ती महाराजांचीच कृपा होती की त्याचा अर्थ असा आजपर्यंत हे होत होता, मर्जी देवाची पायी चालावं. म्हणजे तुम्हाला पायी चालायचा असा कंटाळा वगैरे कधी नाही वाटणार की काय मग मर्जी देवाची आहे. भजनातलं बोलण्याचं असं वाटायचं की प्रॅक्टिकल असा माणूस चालतोय किंवा हा. करतोय, कोणी गप्पा करतात किंवा काका आपल्या बरोबर आहे. हो. हे तर बरेच वेळा व्हायचं की काका बरोबर आहे. तरी माणूस चुकायचो तिथे चुकतोच म्हणे, ती पण देवाची कृपा आहे. हो. आणि ते मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना आहे ना. ते काय होतं, आधी होता पाग्या, हा. मी झाला ग्रामसेवक. हा, त्याचे काहीतरी येते ते आठवलं ते नाही. दासी होतं काहीतरी. आधी होती दासी पट्टराणी केले त्यासी, पण तिचे हिंडण जाईना मूळ स्वभाव जाईना. हे होतं ना. आणखीन याच्यासाठी दत्तावयांची दृष्टी अशी होती की प्रत्येकाला वाटत ते माझ्यावरच जास्त प्रेम आहे त्यांचं. बरोबर आहे. आहे ना. आणि तसंच ते परिस्थितीवरनंही दत्तावयांचं एक भजन असायचं, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याच्यामध्ये ते म्हणायचे, म्हणजे ते भजनातली ओळ आहे, त्याला ते नंतरही सांगायचे की जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक कुतुक आहे संचिताचे. तर हे तेव्हा जेव्हा ते परिस्थितीबद्दल बोलायचे ना, की कशी असली तरी आपण नाम घ्यायचं कारण नामाने धीर येतो, तेव्हा ही ओळ परत परत ते सांगायचे की जैशी स्थिती आहे तैशा परी राहे. चांगला पण काका म्हणायचे. हो, त्याच्यामधलं पहिलं पद तेच म्हणायचे, ते ना हाका मारीत बाई. हो का. हा. आता दत्ताभयांचं आलेलं पत्र मी वाचून दाखवते. आपले तसेच मुलांचे सारणीहून पाठवलेले पत्र मिळाले. पत्र वाचून आनंद वाटला. आपण सगळे नाम घेता आनंदात आहात हे वाचून समाधान वाटले. काही स्थानांना निराळेच महत्त्व असते. बक्षीबागमध्ये अनेक वर्ष उपासना नामस्मरण झाले, त्या स्थानाचा उपयोग आपले साधन वाढवण्यास करावा. प्रपंचात निस्वार्थी पण परमार्थात मात्र स्वार्थी व्हावे. आपले नाम कसे वाढेल ह्याकडे सतत लक्ष ठेवावे. प्रपंचाचा भार श्री महाराजांवर टाकावा, किंबहुना तो त्यांनाच अर्पण करावा. प्रापंचिक गरजा श्री महाराज पूर्ण करतातच, त्यांच्या स्मरणात प्रत्येक कृती व कर्तव्य करावे. मुलांच्या शिक्षणाची फारशी काळजी करू नये. व्यावहारिकदृष्ट्या त्यांचा अभ्यास परीक्षा ह्याकडे लक्ष द्यावे. श्री महाराज नेहमी कल्याणाचेच करतात हा भरोसा बाळगावा. नाम घ्यावे आनंदात असावे. आपला स्नेहांकित दत्ताभैया. अशा प्रकारे श्री दत्ताभयांचा सहवास आम्हाला बक्षीबागेतल्या उपासनात, गुरुवारच्या जपात, शनिवारच्या भजनात आणि अनेक उत्सवात मिळाला. त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची शिकवण सदैव ते आपल्यासोबत असल्याची जाणीव करून देत. घराच्या बांधकामाच्या निमित्ताने आम्हाला 9 बक्षीबागेत राहण्याचे जे भाग्य मिळाले, हे सर्व श्री रामाच्या इच्छेने मिळाले. हा विश्वास कायम आहे. त्यांच्या कृपेने नाम, आनंद आणि अनुसंधान हे असेच टिकून राहावे
ही श्रीचरणी प्रार्थना आहे. श्रीराम. श्रीराम. वाह, काकांच्या सहवासात आयुष्य कसं सकारात्मक घडतं हे आपण जाणून घेतलं प्रधान काकावर काकूंकडून. त्यांनी सांगितले की जीवनाला कसे वेगळे वळण लागले, प्रपंच करून परमार्थ कसा साधावा, म्हणजे प्रपंचातली आपली कर्तव्ये आनंदी राहून कशी करावी आणि स्मार्ट वर्क करून परमार्थ कसा साधावा हे सांगितले. प्रधान काकूंनी सांगितले की श्री दत्ता काकांना जेव्हा त्या भेटल्या तेव्हा दत्ता काकांनी त्यांना सांगितले की ज्यांनी आपले ग्रह श्री महाराजांना सोपवले त्यांना पत्रिका बघण्याची गरज तरी काय. काकूंनी सांगितले की दत्ता काकांनी त्यांना नामस्मरण कुठेही व कसं करू शकतो हे सांगितले. काकू शिक्षिका होत्या, तर शाळेमध्ये फ्री पिरियडमध्ये नामस्मरण कसे करू शकतो हे सांगितले. प्रधान काकांनी सांगितले की दत्ता भैया सांगायचे की प्रपंच हा 3 पायाचा चौरंग आहे. काही ना काही कमी जास्ती असणारच. आपण नाम घ्यावे आणि असेल त्या परिस्थितीला फेस करावे. काका अजूनही एक वाक्य सांगायचे की महाराज असे म्हणतात, जो आपला हात माझ्या हातात देतो त्याचा हात मी अलगदपणे नेऊन रामाच्या हातात देतो. अशा काकांचं अस्तित्व म्हणजे आपल्यासाठी दैवी आशीर्वादच. आता आपण दत्ता काकांचे औक्षण करूया आणि ही मंगल प्रार्थना करूया की युगायुगाच्या कल्याणासाठी अवतरलेले काका औक्षवंत व्हावे आणि आपल्या हृदयात त्यांच्या प्रेमाची ज्योत तेवत असावी. मोठ्यांपासून लहानांपर्यंत आपलेसे वाटणारे दत्ता काका आणि लहान मुलांना खूप लाड करणारे दत्ता आबांसाठी त्यांचे नातवंड म्हणजे नवीन तसेच जुनी पिढी आजच्या नवीन पद्धतीने केक कापण्यासाठी सज्ज आहे. आपण या केक कटिंग सोहळ्याचा आनंद घेऊया. औक्षवंत व्हा दत्ता भैया या औक्षण गीतची मंगल प्रार्थना स्वरूपात इंदूर येथील सौ पुष्पाताई करंबळेकर यांनी रचना केली आहे. तर चला आपण काकांचे औक्षण करूया. मी औक्षणासाठी आमंत्रित करते सौ वैशाली कुलकर्णी आणि सौ सुरभी देशमुख यांना आणि गायन सेवेसाठी आमंत्रित करते सौ रेवती संत आणि कुमारी वृष्टी संत. वाद्यावरती संगत देणार आहे कुमारी स्नेहा देशमुख आणि कुमारी संपदा देशपांडे. केक कापण्यासाठी सज्ज आहे चिरंजीव अक्षन कुलकर्णी आणि देशमुख काका. श्रीराम समर्थ. औक्षवंत भा दत्ता भैया. औक्षवंत भा दत्ता भैया. प्रभुसी प्रार्थियले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो. तुम्हास मागितले. औक्ष
दत्ता भैया जय 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 जना जनाला नामवंत निधला गरीब शूद्र म्हणून भेद नाही पाहिला नामा संगे प्रेम वाढवा नामा संगे प्रेम वाढवा संदेशा बोधियले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो तुम्हास मागितले औक्षवंत दत्ता भैया प्रभुसी प्रार्थियले युगायुगाच्या कल्याणासी तुम्हास मागितले हो तुम्हास मागितले औक्षवंत दत्ता भैया औक्षवंत दत्ता भैया औक्षवंत दत्ता भैया जय जय रघुवीर समर्थ अत्यंत भावपूर्ण असे औक्षण आणि हर्षोल्लासाने कापलेले केक सर्व काही अगदी मन प्रसन्न करणारे आहे. तर चला आपण काकांच्या विचारांशी तद्रूप होऊया, खूप नाम घेऊया, आनंदी राहूया. हीच या उत्सवाची खरी सार्थकता ठरेल. आणि काकांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याकडून त्यांना ही भेट देऊया. अशा या सुंदर कार्यक्रमाची सांगता आणि आम्हा सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री सुभाष देशमुख काका यांना. श्रीराम. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. नामयोगी श्री दत्ता महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय. वा दत्ता काका आनंदी आहे. प्रत्येक माणसाला आनंदी जीवन जगायचे आहे. त्यासाठी त्याला कोणाचा म्हणजेच आपल्या सद्गुरूचा साथ हवा असतो. दत्ता काका म्हणतात तुमच्या हास्यात माझी मस्ती आहे. म्हणजे दत्ता काकांना आपल्या सोबत ठेवणे हे आपल्या हातात आहे. काका म्हणतात आपल्याला मोमेंट टू मोमेंट हॅपीनेस कमवायचा आहे. अरे बरोबर आहे, पण त्यासाठी स्वतः बदल करावा लागेल. तो कसा होईल? काकांचे जे प्रॅक्टिकल टेलर मेड सद्विचार आहेत ना, त्यांचे आचरण केल्याने. अरे पण ते विचार कुठे सापडतील? सुखसंवाद या पुस्तकांमध्ये स्वतःला लागू होणारी काकांची सूत्रे निवडायची, त्यांचे चिंतन मनन करायचे आणि मुख्य म्हणजे आचरणात आणायचे. बरं का, नुसते चिंतन मनन नाही करायचे. असे केल्याने दुःखाची कारणे कमी होऊन आनंदाची कारणे जागृत होतील आणि त्यांचा सहवासाचा लाभ मिळेल. करून तर पहा, तुम्हाला नक्की यश मिळेल. बस हेच तर साधायचं आहे. तर आपण आज काकांच्या वाढदिवसाला, ज्याला आपण वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा करत आहोत, त्या दिवशी हसतमुख राहण्याचा सक्त संकल्प त्यांच्या चरणीच घेऊ आणि दत्ता काकांचा दिव्य सहवास साधून मस्त मजेत आनंदी होऊ. या संधीचा फायदा घेऊन मी तुम्हा सर्व श्रोतेगण, गुरुबंधू, गुरुबंधू, भगिनीचे सगळ्यांचे आभार मानतो, ज्यांनी आनंदाने, प्रेमाने, आपुलकीने श्री प्रकाश प्रधान व सौ शुभांगी प्रधान यांनी सांगितलेल्या पूज्य दत्ता काकांच्या हितगुजला भरपूर प्रतिसाद दिला. सौ शुभदा देशपांडेने छान सूत्रसंचालन केले.
त्याबद्दल तिचे आभार मानतो. औक्षवंतवा दत्ताभैया ही प्रार्थना सौ रेवती संत, कुमारी वृष्टी संत यांनी खूप प्रेमाने म्हटली. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन, आभार. वाद्यसेवा देण्याबद्दल कुमारी संपदा देशपांडे तिने छान ढोलक वाजविले आणि स्नेहा देशमुखने तिला साथ दिली. त्याबद्दल दोघींचे अतिशय आभार. औक्षणाकरता सौ वैशाली कुलकर्णी, सौ सुरभी देशमुख यांनी प्रेमानं काकांना ओवाळलं. अहो, असं वाटत होतं काका या सर्व सोपस्कारांना खुश आहे, खूप प्रेमाने बघत आहे. मी खरं सांगू का, केक कटिंग करताना चिरंजीव अक्षर कुलकर्णी यांनी मलाही सोबत घेतले होते हो. आमची ज्युनियर मोस्ट आणि सिनियर मोस्टच्या जोडीने काकांना आग्रहाने व प्रेमाने खाऊ घातली केक. आणि आजच्या सुंदर डेकोरेशन आणि व्यवस्थेसाठी सौ प्रीती खानवलकर, श्री संदीप देशपांडे आणि सचिन देशमुख यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचे टेक्निकल टीमचा सहभाग, त्यासाठी श्री राजाराम जोशी, कुमारी श्रिया कविश्वरच्या नेतृत्वाखाली सौ अदिती संत, श्री यशदीप संत, डॉक्टर सौ संहिता जालनापूरकर, कुमारी वृष्टी संत, कुमारी स्नेहा देशमुख सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. पुढच्या वर्ल्ड हॅपीनेस डेला परत भेटूया कुणीतरी नवीन साधकांबरोबर, आणखी त्यांच्या गोष्टीचा आनंद घेऊ. दत्ता काकांबद्दल सांगितलेल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. नाम योगी श्री दत्ता महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.